गुड मॉर्निंग. कसे आहात मित्रांनो? आज आता निघालो आहे इंदोरवरनं वृंदावनला जायला आणि आजचं अंतर आहे साधारण 700 किलोमीटर. 700 किलोमीटरचा प्रश्न नाही आहे. ह्या 700 किलोमीटरसाठी लागणारे जे 14 तास आहेत हा माझ्यासमोर एक मोठा प्रश्न आहे, कारण 14 तास ड्राईव्ह करायचं आहे. त्यामुळं आज जेवढ्या लवकर निघता येईल तेवढं मी निघालो आहे. आता पहाटेचे 5:30 पावणे 6 झालेत. अंधार आहे भरपूर, पण आता निघालो आहे मी इथून. चला तर मग. मी आजच्या प्रवासात तुम्हाला मुख्यतः आजच्या या रस्त्यांची माहिती द्यायचा प्रयत्न करतोय, कारण इथून हे जे रस्ते आहेत हे 3 राज्यातून जातात. म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थानचा एक भाग येतो थोडासा, परत आपण मग तिथून उत्तर प्रदेशात जातो. अशा 3 राज्यांमधून आपला हा प्रवास आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर असलेलं ते चंबलचं खोर आहे, तेही आज आपल्याला पास करायचं आहे. त्यामुळं थोडं जोरात असणार आहे आजचा प्रवास. मंडळी, आपण इंदोर सोडलं की थोड्या वेळात एक पहिला टोल लागतो आणि तो टोल क्रॉस केल्यावरती आपल्याला उजवीकडं वळायचं आहे, जो रस्ता आग्र्याकडे जातो. त्या रस्त्यावरनं आपण देवासपर्यंत सरळ जायचं. पण देवास शहर क्रॉस केल्यानंतर देवासच्या पुढं आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे, म्हणजे तो हायवे सोडायचा आहे आणि त्या हायवे सोडून त्या फ्लायओव्हर खालून, म्हणजे देवास शहरातनं एक रस्ता पुन्हा आपल्याला आग्र्याकडे जातो. त्यामुळे ते लक्षात ठेवा की देवासवरनं आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे हायवेला आणि उजवीकडे वळायचं आहे फ्लायओव्हरच्या खालून. इथून आपला प्रवास सुरू होतो तो ब्यावरा देवास टोल हायवेवरनं. हा टोल रोड आहे. रस्ते छान आहेत, कॉन्क्रीट रस्ते आहेत. फक्त एक लक्षात घ्या की आत्ता सर्व्हिस रोड असल्यामुळं सुरुवातीला 3 पदरी रस्ते आहेत आणि मग अचानक पुढं हे 2 लेनमध्ये कन्वर्ट होतं. त्यामुळं गाडी चालवताना सुरुवातीला आपण जरा जोरात असतो, लक्षात येत नाही, पण अचानक रस्ता छोटा होतो, मग गडबड व्हायची शक्यता आहे. मी पण निघालो त्या रस्त्यावरनं साधारण 1 तासभर पुढं प्रवास केल्यावरती चहासाठी थांबलो. सकाळचे आता 7 वाजले होते. हे हॉटेल मी नक्की रेकमेंड करीन ते यासाठी की एकतर इथं फॅमिलीज पण थांबलेल्या होत्या आणि वॉशरूम इथं स्वच्छ आहेत. म्हणजे हायवेच्या वरती इतके स्वच्छ वॉशरूम्स मी पाहिले नव्हते, म्हणून मी म्हणतोय की मी रेकमेंड नक्की करीन. इथून मग पुढं माझा आता प्रवास सुरू झाला तो ग्वाल्हेरच्या दिशेनं जायला. ग्वाल्हेर आता इथून साधारण 400-450 किलोमीटर आहे. अजून एक गोष्ट इथं मला खूप जाणवली, म्हणजे प्रकर्षानं, ती म्हणजे 50-100 किलोमीटरमध्ये टोलनाके लागतात. रस्तेच मुळात नवीन आहेत हे, आणि रस्ते छान कॉन्क्रीटचे असल्यामुळे टोलनाके असणं हे स्वाभाविक आहे. दुसरी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे बऱ्याच भागांमधनं रस्ते ओसाड आहेत, म्हणजे आसपास वस्ती नाही आहे. तसं आपल्या इथं नाही. महाराष्ट्रातनं आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा गावाला गावं लागून येतात. मध्य प्रदेश किंवा या भागांमधनं प्रवास करताना हा एक ओसाडपणा म्हणा तो जाणवतो. मित्रांनो, हा माझ्या गाडीचा खरा स्पीड आहे, म्हणजे खरा वेग आहे. माझी गाडी ह्या वेगानंच चालली आहे. तुम्हाला जे बऱ्याच ठिकाणी दिसतं ते मी अंतर कमी व्हावं म्हणून जरा फास्ट फॉरवर्ड करतोय. इतक्या जोरात मी जात नाही आहे. मंडळी, रस्ते नवीन आहेत तर यावरती येणारी संकटं, अडथळे पण वेगळेच आहेत आणि नवीन आहेत बरं का. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की हे हायवे आहेत, पण हे 2 पदरीच आहेत, दुपदरी आहेत, म्हणजे 2 लेनच आहेत. त्यामुळं असे जर का ट्रक एकमेकांना ओव्हरटेक करत असतील तर तेव्हा आपण ओव्हरटेक करून चालणार नाही, कारण असं जर का काही जनावर अचानक मध्ये आलं तर ते आपल्याला कळतही नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे आता जिथं सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, पांढरे आहेत, त्याच्यावरती पांढरं जनावर हे
लक्षात येत नाही. ते अचानक गाडीच्या समोर येतं आणि मग मात्र आपल्याला अवघड होती आपली परिस्थिती. पहिला स्टॉप घेऊन मला आता साधारण 2 तास झाले होते, 2-2.5 तास. 9:30 वाजले होते, म्हणून एका ठिकाणी पुन्हा थांबलो. चहा घेतला माझ्या आवडीचा. हा इथं आता कुल्हडमध्ये चहा मिळतो, ते मला आवडतं. आणि चहा घेऊन थोडे पाय मोकळे केले आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, मी पहाटे निघालो होतो लवकर, त्यामुळं आता हायवेवरती तशी वर्दळ नव्हती. पण एक गोष्ट इथं आपल्याला खूप त्रासदायक असते, ती म्हणजे सरळ असलेले रस्ते. काही किलोमीटर रस्ते अगदी सरळ आहेत, आपल्याला काही करायचं नसतं, नुसतं स्टेअरिंग धरून बसायचं असतं. तेव्हा मात्र आळसल्यासारखं होतं, कंटाळ येतो आणि अशाच वेळेस आपल्याला झोप लागण्याची किंवा झापड लागते म्हणतो ना, तसं एक होतं. त्यामुळं शक्यतो भरपूर पाणी पित राहावा, त्याचा बराच आपल्याला उपयोग होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. खास करून अशा रस्त्यांवरनं जेव्हा आपण एकटे म्हणा किंवा मित्रमंडळींसोबत जरी प्रवास करत असलो तरी कुठंतरी तो एक कंटाळा येतोच बरं का. आणि मग अशाच बेसावध अवस्थेत जर का असंच जनावर वगैरे समोर आलं तर मग म्हणजे अनर्थ होऊ शकतो. त्यामुळं जिथं वेळ मिळेल तिथं गाडी थांबवा. हॉटेल असेल तर पाय मोकळे करा, पाणी प्या. थोडा वेळ जर का तुम्हाला आराम करायचा असेल तर करा, पण नॉनस्टॉप जाण्याचा धाडस करू नका. मध्य प्रदेशचा जो भाग आहे म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड, यातून मी बऱ्याच वेळा प्रवास केला आहे. अयोध्येला जातानाही मी मध्य प्रदेशमधून आम्ही म्हणजे जबलपूरवरून गेलो होतो. जगन्नाथपुरीला जाताना देखील मी छत्तीसगड राज्यातून ओरिसाला गेलो होतो. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यातून जाताना एक गोष्ट जाणवती, ती म्हणजे रस्त्यावर असलेली ही बेवारस जनावरं. म्हणजे आता ही रस्त्यावर येऊन बसतात, याचं कारण असं आहे की हे जे रस्ते आहेत आपले कॉन्क्रीटचे, डांबरीचे, याच्यावरती त्यांना मिळणारी ऊब, त्यामुळं रानात असलेला गारठा, गार पडलेलं शरीर, ते थोडं गरम ऊब मिळावी म्हणून ते या कॉन्क्रीटच्या किंवा या रस्त्यांवर येतात आणि येऊन बसतात. त्यामुळं आपल्याला खूप सावध राहायचं असतं. तिसरा अजून एक भाग मला जाणवला होता, तो म्हणजे राजस्थानमधनं प्रवास करताना हनुमानगडच्या इथला एक भाग आहे, जिथं आपल्याला बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात अशी म्हणजे गोधन आपल्याला रस्त्यावरती आढळतं. खूप सावध आपल्याला इथून गाडी न्यायची असते. मित्रांनो, ग्वाल्हेर ते इंदोर म्हणजे इंदोर ते ग्वाल्हेर हे साधारण 500 किलोमीटरचं अंतर आहे. ह्या 500 किलोमीटरमध्ये म्हणजे इंदोर सोडल्यापासून आत्तापर्यंतचा मला लागलेला हा 7वा टोल नाका आहे. इथून पुढं ग्वाल्हेर अजून 150-200 किलोमीटर असावं आणि अजून किती टोल नाके असतील याची मला कल्पना नाही. पण एक गोष्ट मात्र मी मान्य करतो की चांगले रस्ते हवे असतील तर आपल्याला टोल भरावाच लागतो. टोल असेल तर चांगले रस्तेही आपल्याला मिळतील आणि चांगले रस्ते हे आपल्या प्रवासासाठी तसेच गाडीच्या आरोग्यासाठी पण चांगले आहेत. बऱ्याच ठिकाणी मला आज हा अनुभव येत होता. अशा प्रकारचे जनावरं कळप त्यांचे रस्ता क्रॉस करताना गाडीसमोर येत होते. पण ठीक आहे, हेही अपेक्षित आहे, प्रवासाचाच हा एक भाग आहे, फक्त आपण सावध राहायचं आहे. मित्रांनो, आता मी शिवपुरी क्रॉस करतो आहे आणि इथून ग्वाल्हेर मला वाटतं असेल एक 100-1 किलोमीटर असावं. शिवपुरीमधून प्रवास करताना मला एक गोष्ट खूप प्रकर्षानं जाणवली आणि मला त्याचं आकलन किंवा मला त्याचं समजलं नाही काय ते. विषय असा होता की शिवपुरी क्रॉस करताना एक भला मोठा फ्लायओव्हर लागतो. हा जो आत्ता आपण प्रवास करतो आहे ना, हा एक प्रचंड मोठा फ्लायओव्हर सारखा रस्ता आहे आणि याच्यात दुतर्फा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे जे बॅरियर्स लावलेले आहेत ना आपल्याला, हे जे दिसत आहेत, हे
बॅरियर्स बांबूचे आहेत. म्हणजे मला हे कळलं नाही की एक बांबूचे बॅरियर्स का लावलेत त्यांनी. हा फ्लायओव्हर तसा मोठा आहे, फास्ट फॉरवर्ड केल्यामुळं तुम्हाला तो खूप छोटा वाटत असेल. तर आपल्यापैकी कोणाला माहीत असेल या बॅरियर्सच्या संदर्भात तर मला प्लीज कमेंटमध्ये माहिती द्या ना. मित्रांनो, शिवपुरी ते ग्वाल्हेर हे साधारण 100-125 किलोमीटरचं अंतर आहे. पण ह्या 100-125 किलोमीटरच्या अंतरामध्ये पण 3 टोल नाके आहेत. मला जे आठवतं आहे तो हा एक टोल नाका शिवपुरी सोडल्यानंतर लगेच येतो आणि मग तिथून एक 40-50 किलोमीटर आपण पुढे गेलो की अजून एक टोल नाका येतो. मित्रांनो, हा टोल नाका क्रॉस केला की मग पुढे 25-1 किलोमीटरवरती ग्वाल्हेर शहर आहे. ग्वाल्हेर शहरचा हा बायपास रस्ता असावा. याच रस्त्यावरती बायपासवरती एक चौधरी हॉटेल नावाचं एक हॉटेल आहे, जिथं मी आता जेवायला थांबलो, कारण दुपारचे 2:45 झाले होते. आणि ग्वाल्हेरनंतर मला वाटतं लगेचच उत्तर प्रदेशाची हद्द सुरू होते. मुरैना वगैरे हा भाग सुरू होतो. जेवण केलं, जेवण करून निघेपर्यंत 3:15-3:30 झाले होते. ग्वाल्हेर बायपास हा असा म्हणजे तिथल्या वस्तीतून वगैरे जाणारा रस्ता आहे. अरुंद छोटा रस्ता आहे, पण तो भाग किंवा हा परिसर क्रॉस केला की मग आपण मुख्य हायवेकडे वळतो. मित्रांनो, आता ग्वाल्हेर, मुरैना, आग्रा, मथुरा, वृंदावन आणि तोच रस्ता पुढे दिल्लीकडे जातो. त्यामुळं लक्षात घ्या की हा प्रचंड वर्दळ असलेला, प्रचंड ट्रॅफिक असलेला हा रस्ता आहे. 3 राज्य आता आपण इथून क्रॉस करतो. म्हणजे आता आपण मध्य प्रदेशात आहोत, थोड्याच वेळात आपण उत्तर प्रदेशात जातो, थोडा वेळ आपण मध्येच राजस्थानात जातो आणि परत उत्तर प्रदेशात येतो. हा रस्ताही छोटा रस्ता आहे. छोटा म्हणजे मी म्हणतोय तसं इंदोरपासून इथं येईपर्यंत आपल्याला 2 लेन असलेले जे रस्ते आहेत, हायवेज आहेत. वर्दळ प्रचंड आहे आणि काही भागांमध्ये तर ट्रॅफिक नावाचा म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट नावाचा प्रकार नाही आहे. ग्रामीण भाग आहे म्हणा किंवा जे काय त्याला कारणं काही आपण देऊ, पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक जॅम किंवा वेगवेगळ्या कारणांमुळं ट्रॅफिक ठप्प झालेलं जाणवतं, जे मला आजच्या या प्रवासात बऱ्याच ठिकाणी जाणवत होतं. यात चूक कुणाची, कोण बरोबर याच्यात मी पडत नाही आहे. फक्त सांगण्याचा माझा हेतू इतकाच आहे की इथं प्रचंड वर्दळ आहे आणि इथं आपल्याला आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करून गाडी चालवायची. तर शिस्त नावाचं काही प्रकार नाही, हे बघितलंच असेल तुम्ही. आता हा कारवाला ज्या पद्धतीनं घुसला, इथं फार अपेक्षा ठेवायची नाही. थोड्याच वेळात मी प्रसिद्ध अशा त्या चंबलच्या खोऱ्यामध्ये प्रवेश केला. रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला जे दिसतंय ते चंबल की घाटी. म्हणजे आता ज्यांना माहीत असेल याचा इतिहास त्यांना या जागेचं महत्त्वही माहिती आहे. एकेकाळी इथं रस्ता म्हणजे वाहनं जाणं पण दुरापास्त होतं, पण आता नॅशनल हायवेज झाल्यामुळं हजारो वाहनं इथनं आज बिनदिक्कतपणे प्रवास करू शकतात. तर मंडळी, अशा या चंबलच्या खोऱ्यातून मी पुढे आलो ते आता आग्र्याच्या दिशेनं माझा प्रवास सुरू झाला. एकतर उत्तर भारतातला माझा हा प्रवास, त्यात थंडीतले दिवस म्हणजे लवकर अंधारतं, इथं लवकर अंधार पडतो. मला एकच चिंता होती, काळजी होती, म्हणजे की जेवढ्या लवकर मी वृंदावनला पोचेन तेवढा जास्त मला आराम करता येईल. म्हणजे आज मला वृंदावन लवकरात लवकर गाठणं ह्यासाठीच माझी धडपड चालू होती की उद्या सकाळी मात्र मला देवळात म्हणजे लवकर उठून जायचं आहे. त्यामुळं आज रात्री मला जेवढा जास्त आराम करता येईल, जेवढं लवकर मी वृंदावनला पोचेन त्याचा मी प्रयत्न करत होतो. बरं, टोलची साथ काय मला इथंही सोडत नव्हती.
रात्र व्हायला लागली तसं मी आग्र्याला पोचलो. हा सरळ रस्ता आग्रा शहरात जातो. तिथं न जाता आपल्याला डावीकडे वळायचं आहे. म्हणजे लेफ्टला जर आपण वळलो की हा रस्ता आता इथून पुढे म्हणजे मथुरा, वृंदावन आणि दिल्लीकडे जातो हा रस्ता. या रस्त्याला लागेपर्यंत काळोख पडला होता. मंडळी, माहीत नाही मला, म्हणजे तुम्हालाही जाणवतं आहे का बघा, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. एक वेगळ्या प्रकारचा काळोख वाटतो इथला. या हायवेवरनं प्रवास करताना एक अननोन फिअर म्हणतो ना, असं एक होतं माझ्या मनात. का होतं माहीत नाही. मे बी इथल्या ज्या काही आख्यायिका ऐकलेल्या आहेत ह्या रस्त्यांवरच्या, त्याबद्दल एक पूर्वग्रही अनुमान किंवा असं काहीतरी मी घेऊन चाललो असेल. पण असो, प्रवास माझा सुरू होता छान. मला कुठेही काही अडचण आली नाही. थोड्याच वेळात मी मथुरेच्या इथला महुवन टोल प्लाझा जो आहे तो, म्हणजे तिथं पोचलो. तो क्रॉस केला आणि आता इथून मथुरा आणि वृंदावन, म्हणजे मथुरा क्रॉस करणार आणि मग तिथून पुढे वृंदावन. मथुरा वृंदावन मला वाटतं 20-22 किलोमीटरचं अंतर आहे. तो टोल नाका क्रॉस केल्यावरती थोड्याच वेळात मी मथुरेत पोचलो. मथुरा मोठं शहर आहे. भाविकांची इथं कायम गर्दी असते, त्यामुळं ट्रॅफिक थोडं जास्त जाणवत होतं इथं मला. माझा बऱ्यापैकी वेळ इथल्या ट्रॅफिकमध्ये गेला. पण ते क्रॉस करून मी थोडा पुढं आलो, 20-21 किलोमीटर. मग मात्र मला डावीकडं आता वळायचं होतं, कारण इथून हा रस्ता जातो वृंदावनमध्ये. मंडळी, शेवटी 15 तासाच्या ड्राईव्हनंतर मी येऊन पोचलो त्या आपल्या वृंदावनमध्ये. राधे राधे. असा होता माझा आजचा प्रवास इंदोर ते वृंदावन. खूप दमलो आहे. आता मी माझ्या राहण्याच्या ठिकाणी जातो आहे आणि लवकरच उद्याच्या एपिसोडमध्ये भेटू वृंदावनच्या मंदिरांमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, स्टे हॅपी. थँक्यू.